म्हणून याच कारणामुळे माहिती आहे का फ्रॉड धंदे होऊन राहिले आहे. 500 रुपये किलो म्हणत आहे म्हणजे हा कोणता तरी शेतकरी झालेला. सावी 111 हे कर्नाटकातली आहे बा. बूस्टर कंपनीचं ट्रायको बूस्ट प्लस NPK RX हे मी पहिलं ड्रिंचिंग करताय. दुसरं ड्रिंचिंग करताय ह्युमिक प्लस अमिनो. तर सर्वांना रामराम. मी एक पोस्ट टाकली होती सावी 111 बद्दल. जर कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि स्टोरी पण ठेवली होती. तर भरपूर शेतकऱ्यांचे कॉमेंट आले आहे. तर आपण एक एक करून सगळ्यांना उत्तरं देऊ. तर पहिली कमेंट आहे, बी कुठे मिळेल भाऊ. तो बियाणं संपलं आहे, बियाणं आता अवेलेबल नाही आहे. बाकी कोणाकडे असेल माहीत नाही, कारण की मी जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा काही जण शेतकरी म्हणतात की आमच्याकडे आहे म्हणून. पण खात्रीचं असेल तर तुम्ही घ्या. मी नोका घेऊ असं म्हणत नाही, पण कारण की मागणी एवढी जास्त आहे की पैसे कमावण्याच्या नादात तुम्हाला काही देऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला पहा तुमचा विचार काय आहे. तर मी म्हणत नाही घ्या म्हणून, कारण की बियाणं संपलं आहे. पुढल्या वर्षी वाटलंच तर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. मी आधीच व्हिडिओ टाकून देईन, पण थोडंसं लवकर यावं लागते. दुसरं आहे, खते कोणती, किती व केव्हा द्यायची सविस्तर माहिती द्या. आता मी माझा अनुभव सांगतो. मी हे द्या म्हणून सांगत नाही. तर 2 ड्रिंचिंग, पहिले 20 दिवसावर पहिलं ड्रिंचिंग, त्याच्यानंतर 35 ते 40 दिवसात दुसरं ड्रिंचिंग. तर पहिलं ड्रिंचिंग मी करताय ट्रायको बूस्ट प्लस NPK. बूस्टर कंपनीचं ट्रायको बूस्ट प्लस NPK RX हे मी पहिलं ड्रिंचिंग करताय. दुसरं ड्रिंचिंग करताय ह्युमिक प्लस अमिनो हे दुसरं ड्रिंचिंग 40व्या दिवशी. आणि तिसरं जे आहे, मी खाद देत आहे. मी खात आणला आहे सोयाबीनला आणि तुरीला एकच खाद देणार आहे, 12-32-16 बस. त्याच्यानंतर तुरीला काहीच देणार नाही. मग वर खत राहते आपले फवारणी वगैरे, त्यात एक टॉनिक किंवा 19-19 052-34 0050 हे असं मग प्रत्येक स्टेप बाय स्टेप एका फवाऱ्यावर ते चालू राहणार आहे. तिसरा प्रश्न आहे, सोयाबीनसोबत पेरायला जमन का. तर सोयाबीनसोबतच होतं आमचं. 2 वर्ष झाले सोयाबीनसोबतच होतं. 10 फुटावर बेड होते आणि मधात मोठ्या ट्रॅक्टरचे 7 तास होते. पण यावर्षी 10 फुटावर आहे, पण 4च तास घेणार आहे सोयाबीनचे. तर सोयाबीनमध्ये पेरायला जमते. ते काय जागा आपण सोडायची नाही, कारण की आपला कास्तकारीचा धंदा आहे. दुसरा काही आपल्याला इन्कम आहे नाही. ज्याला दुसरा इन्कम राहते ते फक्त तुरीच्या वर्षावर राहते. त्याच्यामुळे हे SRT फेसआरटी हे चालते. त्याच्यामुळे आपल्याला घ्याच लागते सोयाबीन, तुरीच्या भरोश्यावर राहायचं नाही. चौथा प्रश्न आहे, सरीचे अंतर किती ठेवता आणि ही तूर किती मोठी होते सर. आता तुमच्या जमीन कशा प्रकारची आहे त्याच्यावर तुरीचे म्हणजे अंतर किती ठेवायचं ते ठरवता येते. जर खूप भारी जमीन असन तर 10 फूट तरी घ्यायला लागते. आणि आमची मध्यम भारी आहे, त्याच्यामुळे मी 10 फूट घेतला आहे आणि जोडवडमध्ये 4 फूट घेतला आहे. आणि जर खूप हलकी जमीन असेल तर हलकी जमिनीत तर हे तुम्ही घेऊ नका, कारण की लेट व्हेरायटी आहे आणि 6 दाण्याची शेंग आहे. त्याच्यामुळे तिला परिपक्व व्हायसाठी तुमची हलकी जमीन आहे, दाणाही भरणार नाही आणि वर्ष वाया जाईन आणि तुमचं मूड ऑफ होऊन जाईल त्याच्यामुळं. आणि या तुरीबद्दल तुमचं म्हणणं हे होऊन जाईल थोडंसं निगेटिव्ह. तर ते हलक्या जमिनीत काही येणार नाही आहे हे तूर, त्याच्यामुळं काही हलक्या जमिनीत प्रयत्नही करू नका. तर तुम्ही 8 फुटापर्यंत तरी अंतर घेऊ शकता. सर मार्केटला सावी 111 आली नाही. हे मार्केटची तूर नाही आहे, हे कसं आहे शेतकऱ्यानं तयार केलेली आहे आणि सावी 111 म्हणून. पण एक पुन्हा संभ्रम आहे की सावी 111 हे कर्नाटकातली आहे बा. भरपूर शेतकरी कॉमेंटमध्ये सांगत आहे का हे कर्नाटकातलं तुरीचं वाहन आहे, तिला अर्जुन 001 का 004 असं म्हणते तिथं. तर भरपूर शेतकरी असंही म्हणत आहे. तर हे आता काय सावीच्या नावानं प्रसिद्ध झाली आहे म्हणून मी सावीच म्हणून राहिलो, पण हे कर्नाटकातील अर्जुन 001 किंवा 004 असं हे वालं वाहन आहे असे भरपूर शेतकरी म्हणत आहे. नंतरचा प्रश्न आहे, मी फोन केला 500 रुपये किलो म्हणाला 100 किलो घ्यायची म्हणालो 50,000 रुपयेची होते. मग विचार करा. एक शेतकरी आणि काय कोण हा विनोद टितारे 500 रुपये किलो म्हणत आहे. म्हणजे हा कोणता तरी शेतकरी झालेले का तूर आहे बा. 500 रुपये किलो नाही, 200 रुपये किलोच्या वर पैसे द्यायचे नाही. जर कोणी म्हणत असन घेत असन तर भेटत असन कोणाला तर, कारण की हे 500 रुपये किलो म्हणजे भरपूर झाले, भरपूर. पण मागणी तेवढीच आहे. लोक आता भेटत नाही. आणि मलाही म्हणत आहे का घ्या भाऊ काहीतरी घ्या. मी म्हणताय नाही आहे बा भाऊ, तुरी संपली आहे, काहीतरी करा, 1 किलो द्या. कुठून देणार आहे. आणि म्हणून याच कारणामुळे माहिती आहे का फ्रॉड धंदे होऊन राहिले आहे. भरपूर जण म्हणते का आमच्याजवळ आहे, पैसे कमवून टाकणे, तुरी देऊन देणे. जर त्याच्यात जर खराब निघालं, मग ते दुसरं बियाणं निघालं, मग तुमचंही मूड खराब. त्यातल्या त्यात
सावी बदना. तर हे अशा गोष्टी होणार आहे. हे घेऊ नका. हे 500 रुपये कोणी देत असेल तुम्हाला तर घेऊ नका. हे काही गरज नाही. त्याच्यापेक्षा चांगल्या व्हेरायटी आहे, सावीपेक्षा चांगल्या व्हेरायटी आहे जे तुम्हाला सावीपेक्षा जास्त उत्पन्न देईन. तर त्याच्यामुळं तुम्ही त्यावाल्या घ्या. माझ्याजवळ स्वतःजवळ लाल क्रांती, बुस्टरची लाल क्रांती लावत आहे मी. माझी मागच्या वर्षी सावी 2 एकर होती, पण यावर्षी 3 एकर आहे. 10 एकर नाही लावत आहे आम्ही. तर बुस्टरची 716 आहे. बुस्टरची लाल क्रांती आणली आहे. दफ्तरी 48 आणली आहे. या अशा 4-5 रंगाच्या व्हेरायटी आणल्या आहे. कोणत्या कंपनीची आहे? हे कंपनी आहेच नाही हिचं, किंवा पाकिट मिळणार नाही तुम्हाला मार्केटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, किती दिवसाचं वाहन आहे? हे लेट व्हेरायटी आहे. म्हणजे आता जर एखादी चारू गिरू 160 दिवस घेत असेल तर हे त्यापेक्षा 10-15 दिवस जास्तच घेते. तर प्रत्येक कोणत्याही तुरीपेक्षा हे जास्त लेट आहे, कारण की 6 दाण्याची शेंग आहे. तिला परिपक्व व्हायसाठी पूर्ण 6 दाणे भरवण्यासाठी त्याला लेट पिरियड आहे, जास्त दिवस घेते. तुरीला ड्रिंचिंग कोणती करावी आणि प्रमाण किती? तर हे ड्रिंचिंगचं मी सांगितलं आहे की ट्रायकोबूस्ट प्लस NPK RX. तर हे तुम्ही पहिलं ड्रिंचिंग करू शकता. आणि किती प्रमाण? तर अर्धा किलो दोन्ही मिळून 1 किलो, असं अर्धा किलो दोन्ही. तर एका एकरासाठी हे ड्रिंचिंग करायची पहिली. दुसरी करायची ह्युमिक प्लस अमिनो. आता त्यांचं काय असं डोज ते तुम्ही त्या लेबलवर असणार. तुम्ही कुठून औषध घेता त्यांना विचारून करून घ्या ते. छाटणी किती दिवसांनी करायची? तर दिवसाचा हिशोब मला पटत नाही. कारण की जर तुमच्या जमिनीत ताकदच नसेल, झाड आता 1 फुटाचंच झालं नाही, एवढंच झाड आहे हे एवढंच झाड आहे आणि या झाडाला झाले असेल 25 ते 30 दिवस, मग छाटणी का करता त्याची? झाड चांगलं एवढं 1 फुटाचं होऊ द्या, त्याच्यानंतर छाटणी करा. त्याच्यानंतर कंबरभर होऊ द्या, त्याच्यानंतर 1 छाटणी करा. बस 2 छाटण्या करा. तिसरी छाटणीच्या मागच लागू नका. काही गरज नाही तिसरी छाटणी करायची. खूप जण सांगते का एवढ्या दिवसावर करा, तेवढ्या दिवसावर करा. तुमचं झाडच जर डेव्हलप झालं नसेल तर तुम्ही छाटून का करता? आणि माणसाच्या मागं राहा, कारण की माणसं घाईघाईमध्ये अर्ध झाडच छाटून टाकते. बरोबर शेंडे खुडणं झाले पाहिजे. जर घरी करत असाल तर चांगली गोष्ट आहे, आपल्या हातानं मस्त होते. कोरडवाहूमध्ये चालेल का? कोरडवाहूमध्ये जमत नाही. सांगितलं आहे लेट व्हेरायटी आहे, साधा नाही शेंग आहे, त्याच्यामुळे त्याला परिपक्व व्हायसाठी वेळ लागते. तर पाणी द्यावंच लागते. शेवट 1 तरी पाणी द्यावं लागते. 1 द्यायचं, कसंही द्यायचं, धावतं पळतं पाणी द्यायचं, पण 1 पाणी द्यावंच लागते. ओलावा तरी पाहिजे. त्याच्यामुळं पाऊस येणं चालू झाला. हे बाय थेंब दिसत आहे. तर लेट व्हेरायटी आहे, कोरडवाहू जमत नाही. त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या लावा. कोणत्या? कोरडवाहूसाठी जर लवकर यायचं तर अंकुरची 13-7 लावू शकता. अजून ग्रीन गोल्डची 100 आहे. ह्या अशा व्हेरायटी ह्या लवकर येणार आहे, तुम्ही ह्या लावू शकता. तर हे होते सावी 111 बद्दलचे तुमचे प्रश्न. अजून आहे का कोणते? तर बस एवढंच आहे. तर धन्यवाद. तुम्हाला आता थोडे काही डाऊट्स क्लिअर झाले असतील. तर अजून काही असतील तर प्रश्न पाठवा, आपण परत याच्यावरती व्हिडिओ बनवू. धन्यवाद.